नमस्कार. मी बाळासाहेब घुगे, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी. आज आपण डाऊन सिंड्रोम या आजाराविषयी चर्चा करणार आहोत. डाऊन सिंड्रोम हा एक आजार जन्मजात आनुवंशिक आजार आहे. यामध्ये व्यक्तींच्या पेशीमध्ये 21व्या गुणसूत्राची एक अतिरिक्त प्रत असते. याचा परिणाम जन्माला येणाऱ्या बाळाच्या शारीरिक व बौद्धिक विकासावर होतो. या आजाराची जनजागृती करण्यासाठी 21 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा आजार होण्याची कारणे गुणसूत्रांची एक अतिरिक्त प्रत असणे, तसेच मातेचे वय जर 35 वर्षापेक्षा जास्त असेल, अशा वयामध्ये गर्भधारणा झाल्यास जन्माला येणाऱ्या बाळांना हा आजार होऊ शकतो. तसेच कुटुंबामध्ये हा जर कोणाला असेल तर हा आनुवंशिक असल्याने पुढील जन्माला येणाऱ्या पिढीला होऊ शकतो. गर्भधारणेमध्ये पेशीच्या विभाजनामध्ये त्रुटी निर्माण झाल्या तर जन्माला येणाऱ्या बाळाला हा आजार होतो. या कारणानुसार हा आजार निर्माण होत असतो. याची लक्षणे थोडक्यात अशी आहेत: शारीरिक व बौद्धिक विकास कमी होतो, बाळाचा चेहरा सपाट दिसतो, चपटा आकाराचा, डोळे वरच्या बाजूला झुकलेले असतात, नाक कान हे अतिशय लहान असतात, म्हणजेच सामान्य बाळाच्या तुलनेत अशा बाळांचे नाक व कान लहान असतात, जीभ बाहेर पडलेली असते, हातांचा आकार पण अतिशय लहान असतो. अशा बाळामध्ये स्नायूंची कमजोरी असते. अशा बालकांचे स्नायू मजबूत नसतात. या बाळांना कुठलीही गोष्ट आत्मसात करण्यासाठी उशीर लागतो, म्हणजे शिकण्यामध्ये वेळ लागतो. बोलण्यासाठीही उशिरा बोलते. दुसऱ्या बाळाच्या तुलनेत फार उशिराने बोलू लागतात. जन्मजात हृदयविकार असू शकतो अशा बालकांना. थायरॉईडसारखा आजार पण असू शकतो. या बालकांमध्ये थायरॉईड, हृदयविकार हे जन्मजात आजार असू शकतात. या बालकांना दिसण्याची व ऐकण्याची समस्या असू शकते. या आजारावर जर आपण डॉक्टरांच्या नियमित तपासणी करून हृदयविकार, थायरॉईड याची तपासणी केली व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले आणि कुटुंबियांनी जर काळजी घेतली तर या आजाराचे बालक देखील आयुष्य व्यवस्थित जगू शकतो. तरी आज आपण अशा बालकांना आधार देण्यासाठी एक निश्चय करूया, जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाच्या निमित्तानं. धन्यवाद.